हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कोल्हापूर जिल्हा हा शुगर केन इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपल्याकडं ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. कोल्हापूरला अतिशय उत्तम अशी हवा आहे, मुबलक पाणी आहे आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर हा एक सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि अतिशय उत्तम हवा पाणी यामुळं साहजिकच आपल्याकडं पशुधन वाढलं आणि या पशुधनातून कृषीपूरक व्यवसायाला सुद्धा अतिशय उत्तम असं वातावरण तयार झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळसारखी संस्था किंवा अन्य अनेक संस्था अशा आहेत की ज्या या कृषीपूरक धंद्यांना व्यवसायांना अतिशय मोठ्या प्रमाणात चालना देत आहेत. गेले काही दिवस कोल्हापूरमध्ये एक वाद सुरू झाला आहे, तो म्हणजे गोकुळच्या दुधावरून. मला थेट त्या वादात जायचं नाही आहे, त्यातल्या राजकारणात तर अजिबात जायचं नाही आहे, पण या निमित्तानं एकूणच या संपूर्ण मिल्क इंडस्ट्रीची काय अवस्था आहे, नेमके त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. एकीकडे आपल्याला दरवर्षी ऊसाच्या दरावरनं होणारं आंदोलन माहिती आहे, पण दुधाच्या दरावरनं सुरू असलेलं जे काही आंदोलन आहे किंवा त्याच्याविषयी जे काही होत असलेले आरोप प्रत्यारोप आहेत, या सगळ्यातून नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपण जाणून घ्यायचे. राजकारण बाजूला ठेवून आपण जर एखाद्या सहकारी संस्थेला मोठं करायचं असेल, टिकवायची असेल, तर तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आधी आपण समजून घेतली पाहिजे. आणि एकूणच दूध इंडस्ट्रीची, मिल्क इंडस्ट्रीची काय परिस्थिती आहे, आजवरचा प्रवास कसा आहे, या सगळ्याच्या दृष्टीनं मला आज बोलायचे आणि जाणून पण घ्यायचे. आणि त्या दृष्टीनं आज मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत ज्येष्ठ संचालक, जे गोकुळमध्ये 41 वर्ष संचालक म्हणून काम करतायत आणि आता इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पण काम करतायत, ज्यांचा मोठा व्यासंग आहे, अभ्यास आहे, असे ज्येष्ठ संचालक अरुण नरके साहेब. नरके साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं हे निमित्त आहे ते म्हणजे गोकुळच्या गाईच्या दुधाच्या दरावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाचं पण हे निमित्त आहे. या निमित्तानं आपण वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे, राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवायचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलवलेलं आहे की तुम्ही या कोऑपरेटिव्ह मुवमेंटमधले एक अतिशय मोठे शिलेदार आहात. तुम्हाला आजपर्यंत गोकुळची वाटचाल असेल किंवा सहकार क्षेत्राची वाटचाल असेल त्याच्याबद्दलचा अभ्यास आहे. मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये एक प्रकारे हरित क्रांती झाली होती, तशा पद्धतीची दुग्ध क्रांती पण झाली होती. वर्गीस कुरियनचं नाव आपण त्यासाठी घेतो. ही दुग्ध क्रांती करण्याची वेळ का आली होती आणि कधी आली होती? पहिल्यांदा मला तुम्ही बोलवलत आणि मला एक ज्येष्ठ कार्यकर्ता समोरलं नाही आहातच आपण, आणि 41 वर्ष तुम्ही सांगितले, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचा मी आभार मानतो. थँक्यू सर. कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड मंजूर झाला तो 77-78 साली. ऑपरेशन फ्लड मंजूर झाला. त्याच्या आधी जळगावला मंजूर झाला होता. बर. त्याच्यानंतर तो 77-78 कैलासवासी आनंदराव पाटील चुईकर साहेब त्यावेळी चेअरमन होते. त्यांनी मला या बोर्डामध्ये गव्हर्नमेंट नॉमिनेटेड बोर्डाचे संचालक म्हणून मला त्याच्यामध्ये गोकुळच्या. पण मग गोकुळची स्थापना कधीची आहे? गोकुळची 55 वर्ष झाली. 55 वर्षापूर्वीची स्थापना त्यावेळी कैलासवासी सरनाईक साहेब, नारायणराव सरनाईक साहेब, त्यांनी तो संघ स्थापन केला. त्याच्यानंतर चुईकर साहेब चेअरमन झाले. आणि 77-78 सर नॉमिनेटेड बोर्डापासून त्यावेळी शासनाची ऑर्डर काढायला लागते आणि ते शासनमुक्त बोर्ड असतं, त्याच्यामध्ये माझी ऑर्डर निघाली होती. त्यापासून मी आतापर्यंत काम करतोय. 77 ते 2017 अजूनही भरपूर मला काम करायचंय. नक्कीच. पण मग ज्यावेळी ही दुग्ध क्रांती झाली होती, हरित क्रांतीसारखी, त्यावेळेला परिस्थिती काय होती? म्हणजे दुधाचा तुटवडा होता त्यावेळी? कारण मला आठवतंय की मी ज्यावेळी लहान होतो, शाळेमध्ये होतो, त्यावेळेला त्या दुधाच्या बाटल्या असायच्या आणि दुधाच्या बाटल्यासाठी रांग लागलेली असायची, रेशन कार्डासारखी. त्यावेळी दुधाचं उत्पादन कमी होतं. तर ऑपरेशन फ्लड हा सुरू केला की कैलासवासी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी. आणि त्यांच्या हे डोक्यात होतं की त्यांनी पंतप्रधान शास्त्री असताना त्यांच्यासमोर हे वचन दिलं की मी ऑपरेशन फ्लड असं माझी ही स्कीम आहे, त्यांना समजावून सांगितली. आणि शास्त्रीना ते तिथं त्यांनी राहिले 3 दिवस तिथं आनंदमध्ये. शेतकऱ्याच्या घरात राहिले, शास्त्री पण राहिले आणि वर्गीस कुरियन पण राहिले. आणि त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की ह्या शेतकऱ्याला कशी या ऑपरेशन फ्लडमधून मदत होईल, त्यांनी त्याचा प्लॅन सगळा केला. तो त्यांना सांगितला. शास्त्रीने तो एकदम पटला, मंजूर झाला. त्यांनी सगळे अधिकार त्यांना दिले की तुम्ही ऑपरेशन फ्लड सुरू करा. आणि त्यांनी ऑपरेशन फ्लड
आनंदमधून तिथून सुरू झाला. त्यामध्ये 77 78 त्यांनी एक चांगला महाराष्ट्रातला एक संघ म्हणून त्यावेळी आमचं दूध 80,000 ते 85,000 होतं आणि फ्लश सीझनमध्ये 1,00,000 लिटरपर्यंत जात होतं. फ्लश सीझन म्हणजे काय? म्हणजे आता जो महिना चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्याच्यामध्ये म्हैशी गाई वितात. अच्छा, दुधाचं उत्पादन वाढतं. अच्छा, म्हणजे जेव्हा उत्पादन वाढतं त्याला आपण फ्लश सीझन म्हणतो. कृषी सीझन आणि असे दोन नाव आहेत. क्रुशियल सीझनला कमी होतं आणि फ्लश सीझनला उत्पादन वाढतं. अच्छा, आणि मग त्यावेळेला त्यांनी ऑपरेशन पण हा मला मंजूर केला, त्याचे पैसे मंजूर त्यांनी केले आणि तिथून तो सुरुवात झाला. त्यापासून मी ह्या संस्थेमध्ये काम करतोय आणि मला वाटते डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी नुसतं महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या भारतभर आणि बाहेरच्या देशांनी देखील तो ऑपरेशन फ्लड त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि त्याच्यामुळेच डॉक्टर वर्गीस कुरियन आणि त्याच्यानंतर चेअरमन झाले अमृता पटेल, ह्या दोघांच्यामुळे ह्या गोकुळला त्या दोघांचाही आशीर्वाद होता. त्यांचं अति प्रेम होतं गोकुळवर की ऑपरेशन फ्लड सगळ्यात भारतामध्ये उत्तम चालू असेल तर तो कोल्हापूरमध्ये, आणि असं त्यांनी आमचं कौतुक केलं. आणि त्याच वेळी 99 साली मला उत्कृष्ट ऑपरेशन फ्लड चालवल्याबद्दल डॉक्टर वर्गीस अवॉर्ड मला प्रदान झालं होतं. भारतामधला मी एकटाच त्यावेळी, महाराष्ट्राला पण एकटाच, असं मला मिळालं. आता आपण वळूया सध्याच्या परिस्थितीकडे. एकूण जर आता आपण जगभरातली परिस्थिती बघितली तर डेन्मार्क, नेदरलँड या देशामध्ये सुद्धा दुधाचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं. आज भारतामध्ये पण अशीच परिस्थिती आहे का? जगभर काय परिस्थिती आहे? मुळात आत्ता गाईच्या दुधाचं उत्पादन आणि म्हशीच्या दुधाचं उत्पादन या दोन स्तरावरती बोलताना आज जगभरामध्ये काय परिस्थिती आहे आणि उत्पादन वाढते की कमी झालेलं आहे की स्थिर आहे? पहिल्यांदा तुम्ही मगाशी ज्यावेळी इंट्रोडक्शन तुम्ही केलं त्यावेळी तुम्ही सांगितलं की साखरेचा धंदा, जसा साखरेचा धंदा कोल्हापूरमध्ये तसा दुधाचा धंदाही चालू आहे. तर प्रत्येक धंद्यामध्ये मग कोणताही धंदा तो असो, एक 4-5 वर्षांतर एखादं वर्ष बिकट येतं, बरोबर, संकटच येतं. तसं हे 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जगात ही मंदी आलेली आहे. दुधाची मंदी म्हणजे म्हणतात, संकट म्हणतात, ते जगामध्ये आलेलं आहे. पण मंदी अशा अर्थाने की उत्पादन जास्त आहे म्हणून मंदी आहे. उत्पादन जास्त पण आहेच, वाढतेच दरवर्षी, परंतु पावडरचे दर जे आहेत ते एकदम कोलमडलेले आहेत. म्हणजे 116 रुपये दर जगातला आलेला आहे. 116 रुपये दर तो आल्यामुळं त्यांची सगळी पावडर तशी डंप झालेली आहे, तिथं विकली जात नाहीये, कुठंच विकली जात नाहीये. अशा वेळी तिथं मार कसा काढतात? तिथलं शासन परदेशामध्ये अशी जी पावडर तिथं जी साठली जाते त्याची ती पावडर सगळे सरकार विकत घेतं आणि त्याचं बफर स्टॉक करतं आणि ना नफा ना तोटा दर ते काढतात आणि त्या खाजगी व्यापाराला, तिथं सहकार संस्था पण आहेत आणि खाजगी पण संस्था आहेत, त्या व्यापाऱ्यांची संकटातनं मुक्तता करते. आता उदाहरणार्थ आमची आता 3,000 टन पावडर गोकुळमध्ये पडून आहे, विकली जात नाही आहे, एका किलोला 80 रुपये तोटा आहे. तर अशा वेळी ही शासनाने पावडर विकत घेतली पाहिजे, बफर स्टॉक केला पाहिजे. सरकार काहीच करत नाही आहे, त्यामुळे ही पावडर पडून राहिली. तरी देखील आम्हाला डॉक्टर वर्गीस कुरियनचं मार्गदर्शन लाभल्यामुळं मी ज्यावेळी 90 ते 2000 होतो त्यावेळी प्रत्येक वेळी मी दरवर्षी की ज्यावेळी अशी संकट येतील त्याच्यासाठी तरतूद करण्यासाठी रक्कम आम्ही बाजूला काढून ठेवतो. मग ते वेगळ्या रूपानं प्रत्येक ताळेबंद CAच्या हे क्वेश्चन आम्ही देतो. 200 ते 250 कोटीची जरी पावडर आणि लोणी जर पडून राहिलं तरी देखील शेतकऱ्याचं बिल कुठेही तटता कामा नये. हे सहकार्य जे मूळ तत्व आहे, की जो उत्पादक शेतकरी आहे त्याला कुठेही तोशीस पडू नये, त्याला कुठे त्याच्यावरती भार पडू नये. साधं बघा, 10 दिवसाचं बिल आमचं 42 कोटी आहे. 10 दिवसाचं बिल, बरोबर. एक दिवस जरी उशीर झाला तरी शेतकऱ्यांच्या मध्ये हलचल होती. जे महिन्याला जवळपास 126 कोटी रुपये आम्ही गोकुळ दूध संघाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जातात. म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा आर्थिक कणा गोकुळच्या ताब्यात आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण मला बेसिक प्रश्न विचारायचा आहे की मुळात दूध उत्पादनाच्या बरोबरीनं म्हणजे दूध संकलन करण्याच्या बरोबरीनं पावडरची निर्मिती का केली जाते? आता पावडर करायची म्हणजे हा तोटा असतो. मग हे माहीत असून पावडरची निर्मिती का असतो तर फ्लश सीझन मध्ये दूध वाढतं, जवळजवळ 3 ते 4 लाख लिटर दूध वाढतं. अच्छा, मग त्यावेळी हे दूध शेतकऱ्याची पूर्वी बघा तुम्हाला आठवत असेल, आठवड्यातून एक दूध बंद, आणखीन दूध वाढलं फ्लश सीझन मध्ये तर 2 दिवस बंद, 10 दिवसातनं 2 दिवस बंद पाळी असायची त्यावेळी. म्हणजे शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जायचं नाही, त्याचं नुकसान व्हायचं, दूध तसंच राहायचं. अच्छा, त्यामध्ये मग हे पावडर प्लांट टाकल्यानंतर त्याचे ते दूध आम्ही सगळं स्वीकारतो. आता बंद पाळी नाही आहे,
अच्छा, म्हणजे पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. 90 सालापासून आतापर्यंत बंद पाळी शेतकऱ्यांचं नाही आहे. शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून पावडर प्लॅन्ट टाकलेत. आणि त्याची पावडर जरी तोटा झाली तरी नंतर त्याचे दर वाढतात. अच्छा, आम्ही पावडर करतो, लोणी करतो आणि स्टॉक झाल्यानंतर नंतर त्याचे दर चांगले येतात आणि ते आम्ही विकतो. पण तो एखादच 4 वर्षातनं 1 वर्ष असं येतं की त्याचे दर वर जात नाही, ते धंदा एकदम हे होतो. तेच भारतामध्ये सगळी झाल्या. आता देशात काय परिस्थिती आहे? अख्ख्या भारतभर सगळ्यांचे प्रायव्हेट लोकांचे सहकारी संस्थांचे दर खाली आलेले आहेत. दूध पावडरचे 19 ते 21 रुपये लिटरला भाव देतात ते सध्या गाईच्या दुधाला. आणि शेतकऱ्यांना द्यायचा भाव आहे. हो, शेतकऱ्यांना देतात. आणि त्याची महाराष्ट्र सरकारमधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर सगळ्यात जास्त दर गोकुळचा असतो. आता काय गोकुळचा जो मूळ वाद किंवा जो आता सध्या जो काही कन्फ्युजन आहे त्यानुसार, म्हणजे मी जी काही माहिती घेतली त्यानुसार गोकुळचा प्रति लिटर गाईच्या दुधाचा दर जो शेतकऱ्यांना दिला जातो ती अमाऊंट आहे प्रति लिटर 25 रुपये. बरोबर आहे. राज्य शासनानं एक आदेश काढला आणि तो 2 रुपये वाढवायला सांगून तो 27 रुपये करायला केला. तुम्ही मुद्दा असा मला काढलेला आहे आता बरोबर की ज्यांची चूक झाली त्यांच्या घशात घालणारा मुद्दा मी तुम्ही मला प्रश्न विचारला आणि तुम्ही घालणार त्यांच्या घशात आता. कारण कुणाला तरी खुश करण्यासाठी शेतकऱ्यांचा संप झाला नाही, पण मुळात हा 2 रुपये वाढवून द्यायचा आदेश राज्य सरकारचा आहे. आणि मग तो आदेश दिला म्हणून 25 27 रुपये केलं. GR काढला त्यांनी, गव्हर्नमेंटने GR काढला म्हणून तुम्ही 25 रुपयाचा गाईचा दुधाचा 27 रुपये केला. पण त्याच्यामुळे गोकुळचं नुकसान व्हायला लागलं म्हणून 27चं पुन्हा आता 25 रुपये केला. म्हणजे आता जो वादाचा मुद्दा आहे तो हा मुद्दा आहे. बरोबर. पण आता मुळात सरकारला हा आदेश काढण्याची गरज का भासली? मुळात काय झालं, शेतकऱ्यांचा सम झाला तुम्हाला माहिती आहे. 4-5 महिने कर्जमुक्तीची मागणी झाली, कर्जमुक्ती त्यांनी केली. त्याचप्रमाणे कुणाला तरी त्याच शेतकऱ्यांना आणखीन खुश करायसाठी ज्या काळात दर वाढवू नये, म्हणजे ज्यावेळी पावडरचे दर इतके कोलॅप्स झाले, अभ्यास न करता एवढे ISI अधिकारी तिथं बसलेत, त्यांनी अभ्यास न करता कुणाला तरी खुश करण्यासाठी मी मुद्दा म्हणतो, दुग्धमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना खुश करायचं असेल, मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना खुश करायचं असेल, काय सांगावं. पण तो चुकीच्या वेळी ऑर्डर काढली आणि त्यांनी GR काढला की 27 रुपये तुम्ही विकलं पाहिजे आणि ग्राहकाला वाढवता कामा नये हे आणि पुढे घातले त्यांनी. तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून गोकुळनं 4 महिने तोटा सोसला. जे आम्ही पहिल्यापासून टू बी ए सेपर साईड आम्ही जात असतो. गोकुळ कायम टू बी ए सेपर साईड सुरक्षितता करण्याचा मोठा संघ झालेला आहे. 2000 कोटीचा टर्नओव्हर आहे. 42 कोटी रुपये 10 दिवसाचं बिल होतं. म्हणून पावलं शिस्ती टाकण्यासाठी आम्ही तो 4 महिने तो तोटा सोसला. का तर सरकारची ऑर्डर पाळायची म्हणून. परंतु सरकारची ऑर्डर किती पाठवणार? 20 ते 25 कोटी तोटा 4 महिन्यातला शक्य नाही. त्यामुळं परत आम्ही जवळजवळ 18 संघांनी त्यांची ऑर्डर मोडलेली आहे ऑलरेडी. आम्ही ती मोडली आणि परत 25 रुपये दर केलेला आहे. तरी देखील हा दर गोकुळ दर महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 नंबरला आहे आणि बाकींचे दर 19 ते 21 रुपये लिटरला आहेत. महाराष्ट्रातील अन्य कोऑपरेटिव्ह दूध संघांचे आणखी तुम्हाला पुढे मजा त्याची सांगतो. या शासनाला आम्हाला असा GR काढून दर ठरवण्याचे अधिकारच नाही आहेत. त्यांच्याकडे दूध घालतात त्यांना त्यांनी ऑर्डर काढू शकतात. पण मग जसं उसाला FRP आहे तशा पद्धतीनं दुधाचे काही किमान दर ठरवण्याचा अधिकार शासनाला कसा काय नाही? कधीच नाहीत. कुणाची दर कधी सारखे नसतात. त्याला मी साधं उदाहरण देतो ना तुम्हाला. आता शेतकऱ्यांच्याकडनं गोकुळ 1 रुपया घेतो आणि त्याच्यातले 82 पैसे त्याला परत देतो आणि 18 पैशात संपूर्ण वाहतूक दूध आणणं, फ्रीज करणं, हे करणं आणि विकणं शेवटपर्यंत 18 पैशामध्ये हा धंदा करतो. तोच खर्च इतर संघांना काढला तर 25 ते 40 पैशापर्यंत त्यांचा जातो. म्हणजे काही संघ फक्त 60 पैसे देतात शेतकऱ्यांना, 40 पैसे त्यांना लागतात इकडं. काही लोकांना 30 पैसे लागतात, काही लोकांना गोकुळ 18 पैसे लागतात. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की गोकुळचा कारभार हा पारदर्शीपणा आणि काटकसरचा पण आहे? हो आहे. त्यामुळं हे एवढ्यामध्ये करतो आणि म्हणून आम्ही 25 रुपये दर देऊ शकतो. अजूनही बाकीच्यांचे दर 19 ते 21 रुपये लिटरला देतात सगळ्या महाराष्ट्रभर. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मुळात राज्य शासनानं 2 रुपये वाढवून द्यायचा जो काही GR काढला किंवा 27 रुपये प्रति लिटर गाईचं दूध दिलं पाहिजे, हा GRच चुकीचा आहे. GRच चुकीचा आहे. त्यांना अधिकार पण नव्हता आणि हा वाद निर्माण व्हायला एक प्रकारे कारणीभूत तो GR आहे. माझा आणखीन एक गंभीर आरोप आहे, हे शासनाचे IAS अधिकारी काय करतात तिथं? माझं मत म्हणा, माझी गुरु डॉक्टर वर्गीस कुरियन, त्यांचं कधी पटलं नाही IAS अधिकाऱ्याची. ते नेहमी मत असत
माझा शेतकऱ्यावर विश्वास आहे, या आय एस अधिकाऱ्यांच्या अजिबात नाही. आणि ते खरंच ठरलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांनी ह्या संस्था चालवलेत. कोण आहे गोकुळमध्ये? सगळे शेतकरी आहेत. सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत तिथं. खरं बरं, 2 रुपये दर जास्त मिळाला असता तर आम्हाला संचालक बोर्ड आम्ही काम करतो, आम्हाला दर मिळत नाही. आमच्या म्हशी गाय नाहीत, संचालक बोर्डाच्या म्हशी गाय नाहीत. प्रत्येकाचा धंदा आहेच ना, प्रत्येक जण शेतकरीच आहे. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आमचा दर आम्ही कमी करू का? म्हणजे तुम्ही आला तर 2 रुपये दर दिल्यास तुम्ही खुश झाला. एकदा आम्ही निवडून आल्यानंतर तिथं नफा तोटा पत्रक बघूनच आपण काम केलं पाहिजे. आणि ह्या शासनानं इतकी मोठी चूक केली. आता त्यांनी कमिटी नेमली. जसं आमच्या चेअरमन संचालक मंडळाला अडचण झाली की 2 रुपये वाढवलेले दर कमी करताना किती प्रतिहल्ले आमच्या होणार हे जाणून देखील आम्ही का दर कमी केला की संघ तोट्यात जाऊ नये म्हणून. तसं सरकारही अडकलेलं आहे की आपण तर दर वाढवला, चूक तर मोठी केलेली आहे आणि आता दर कमी कसे करायचा, म्हणून त्यांनी त्यातनं मार्ग काढण्यासाठी 3 लोकांची कमिटी नेमली. आय एस अधिकारी की ज्यांनी चुकीची ऑर्डर काढली त्यांचीच कमिटी. ज्यांनी स्वतः 21 रुपये दर देतात महानंदाला तोच आय एस अधिकारी तर ह्या सदस्यमध्ये. अच्छा, पण महानंदा ही तसे म्हणलं तर राज्यातल्या सर्व तुमच्या कोऑपरेटिव्ह डेअरीची शिखर संस्था आहे आणि महानंदा गाईच्या दुधाला प्रति लिटर 21 रुपये देते. 21 रुपये देते आणि गोकुळ 25 रुपये देते. 25 रुपये देते. आणि हे त्यांना दिसलं नाही का? बरं, हेच अधिकारी आमची चौकशी करणार. माझं काय मत आहे, तुम्ही प्रायव्हेटवर ऑर्डर काढली म्हणजे त्यांना देखील त्यांनी तसं करायला लावलं तर त्यांचा एक प्रतिनिधी घ्या. ज्या सहकार संस्थांमध्ये जी मोठी संस्था आहे ती गोकुळमध्ये घाणे ते एमडी आमचे घाणेकर आहेत त्यांना त्या कमिटीवर घ्या. आणखीन सहकारी संस्था कुठल्या त्याचा ह्याचा प्रतिनिधी घ्यायचा असेल, हे आहे ना शेती त्यांची संघटना आहे ना त्यांचा घ्या. विनायकराव पाटील आहेत त्यांना कमिटीमध्ये घ्या. आणि अशी लोकांची कमिटी केली पाहिजे. फक्त शासनाचे 3 अधिकारी म्हणजे ज्याला मंत्र्याच्या विरुद्ध जाणार नाहीत, मंत्र्याच्या विरुद्ध निकाल देणार नाहीत अशी कमिटी नेमलेली आहे. पण मला नरके साहेब सांगा की आपण आता जे बोलतोय हे सगळं आपण कोऑपरेटिव्ह मिल्क इंडस्ट्री बद्दल बोलतोय. होय. ज्या खासगी दूध संस्था आहेत, चितळेंसारखी असेल, आपली कोल्हापुरातली स्फूर्ती भारत डेअरी असेल, यांचा दर काय आहे? त्यांचा दर म्हणजे ते गोकुळचा दर 25 असल्यामुळं त्यांची दुधाची विक्री अडचणीच जाते म्हणून ते आमच्या लेवलला देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आमच्या लेवलला येण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागतं. मी ते बोलत नाही. ओके. परंतु सहकार संस्थेने आम्हाला हे आम्ही तसं करू शकत नाही. आम्हाला जो योग्य दर असतो तो बरोबर देतो. तो देखील दर आमचा 25 रुपये आहे. याचा अर्थ. आणि माझा एक साधा प्रश्न आहे साहेब, कुणी सांगावे यातल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सहकारी संस्था, सगळे खाजगी, सगळे हा जी आर चुकीचा झालेला आहे आणि हे शासनाचं धोरण चुकीचं आहे म्हणणार एक माणूस त्यांच्या बाजूने आहे का? एक सरकारच्या बाजूने सरकार सगळ्यांचं म्हणणं आहे की हा जी आर चुकीचा. मला फक्त एक थोडंसं हे वाटतं, म्हणजे मला इथं खंत वाटते. 40-42 वर्ष झाली मी इथं काम करतोय ह्या संस्थेमध्ये, सहकारामध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये काम केलं, राजकारणामध्ये पण आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कोऑपरेटिव्ह संस्था आहेत तिथे एक विरोधी पार्टी असतेच. आणि लोकशाहीमध्ये ते असलीच पाहिजे. त्याशिवाय आमच्यातही सुधारणा अंकुश असलाच पाहिजे. त्यांनी देखील मी सांगतो की कमिटी नेमावी, अभ्यास करावा आणि आमचं हे दर कमी करतोय बरोबर आहे का, शासनानं ऑर्डर चुकीची काढलेली आहे ह्याचा अभ्यास करावा ना. त्यांना दारं उघडे आहेत, त्यांनी यावं, अभ्यास करावा. पण तो पेपरमधनं जी जाहिरातबाजी जी होती आहे ती मला अरुण नरके म्हणून मला ते अजिबात पसंत नाही. कारण का सांगतोय का, 70% शेतकरी आपला शेती भारतातला आहे, शेतकरी आहे. त्यातला 90% शेतकरी हा 1 ते 4 म्हशीवाला आहे, 1 ते 4 गाईवाला आहे. बरोबर. म्हणजे तो दुर्बल घटक आहे. या लोकांचं दूध आहे सगळे. आणि आपण जगामध्ये 1 नंबरला आहे. 168 मिलियन मेट्रिक टन आपलं उत्पादन आहे. आपण जगामध्ये 1 नंबरला आहे. पण आपला शेतकरी किती आहे? 70% शेतकरी आहे. त्यातला 90% हा गरीब शेतकरी आहे. या शेतकऱ्यांचा गैरसमज निर्माण करणाऱ्या जर बातम्या आल्या तर त्या शेतकऱ्यावर काय परिणाम होईल? बरोबर. नाही खरं म्हणजे ज्या पद्धतीनं पतसंस्थांचं मी दूध संघामध्ये काम करत असल्यामुळे मी सिनियर आहे तिथं, मी देखील कबूल करतो की आमच्यावर अंकुश असतो त्यावेळी आमच्या त्रुटी आमच्या लक्षात येतात. बरोबर. त्यावेळी आम्ही त्या सुधारल्याच पाहिजेत. बरोबर. त्या बोर्डामध्ये चर्चा करून आम्ही बाबा इथं आपलं चुकतंय, आपण सुधारलं पाहिजे ना. खरं आहे. आणि हा व्यवसाय करत असताना त्याच्यातनं अशा काही गोष्टींनी शिकत जाता येत आपल्याला. आता जसं नरके साहेब म्हणले त्या दृष्टीनं की कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री ही संपूर्णपणे लोकांच्या सहभागातून चालत असते आणि अशा वेळेला जर एखादा चुकीचा समज निर्माण झाला तर त्याचा परिणाम त्या संस्थेवर होऊ शकतो. लहान शेतकरी आहे. करेक्ट. आणि त्याचा परिणाम अगदी छोट्या शेतकऱ्यावरती पण होऊ शकतो. माझ्या सर्व जिल्ह्यातल्या नेत्यांना माझी विनंती आहे, मी नाव कोणाचं घेत नाही,
दोन्ही सर्व नेत्यांना विनंती करतो की तुम्ही कुणाशी खेळता. नाही, मुळात मी सांगतो हा आपला राजकीय अजिबात हे व्यासपीठ नाहीये. केवळ आणि केवळ याची वस्तुस्थिती काय समजून घ्यायची आहे. आपल्याला कुठल्याही बाजून बोलायचं नाही, पण तुमची जी तळमळ आहे की संस्था टिकली पाहिजे. चारुदत्त साहेब, माझं 41 वर्ष, माझ्या निम्म्याच्या वरचं माझं आयुष्य माझं या गोकुळमध्ये गेलेलं आहे. बरोबर बरोबर. या संस्थेच्या हिताच्या विरुद्ध कोण वागत असेल ते अजिबात मला पटणाऱ्यापैकी नाही आहे. बरोबर. या लोकांच्या जीवनाशी खेळायची तुमचा अधिकारच काय आहे तुमच्या सर्व नेत्यांचा? तुमच्या म्हणण्यानुसार हे असे आरोप प्रत्यारोप होऊच नाहीत. जे काय असेल ते समोरासमोर बसा, चर्चा करा, माहिती घ्या आणि त्यातनं जे काय असेल तो चांगला मार्ग स्वीकारा. वैयक्तिक आरोपाचं सेपरेट व्यासपीठ करा, याची सेपरेट बाजू करा, इथं बघून घ्या, अभ्यास करा आणि त्याच्यासाठी स्वागत आहे ना. आमची एखादी चूक झाली आम्ही मान्य करतो, काय हरकत आहे. एखादी चूक झाली मान्य, इथून पुढेच आम्ही चूक करणार नाही. खरं हे जे बरोबर आहे ते तरी बघा. बरं, एवढं करून सगळ्यात परत गोकुळचा दर जास्त आहे. पण तुमच्यावर सातत्यानं आरोप होतोय की गोकुळचा संचालक म्हणतो उधळपट्टी करते, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग मला वाटतं उधळपट्टी हा शब्द मला काय बरोबर वाटत नाही, कारण मी तिथं संचालक आहे म्हणून मी बरोबर असं म्हणणार. परंतु ज्या आता गाडी वापरणं एवढ्या जिल्हाभर हे आहेत, तालुका मोठे आहेत. आता तुम्ही दुधाचं बैठलं तर आता बिदरीला 2 लाख लिटर दूध आहे. त्यातनं डायरेक्टरनं बसून त्याचा अभ्यास करायला फिरायला गाडी असते, त्याचा खर्च किती येतो तुम्ही काढा. म्हणजे आता मी म्हटलं की सगळ्यात कमी निग्लिजिबल आहे, 18 पैसे. ते काय कारण म्हणायचं काय कारण नाही आहे, निग्लिजिबल खर्च येतो. पुन्हा या आरोपांमागे पुन्हा दुर्दैवाने राजकारण आहे. गाड्या पडून तो दिवसभरात कुठे कुठे फिरणार शक्य आहे का? जिथं कंप्लेंट्स असतात तिकडे हे करायचं तेवढ्यासाठी असते ती निग्लिजिबल खर्च येतो. त्याचं भाऊ करायचं काही कारण नाही आहे. आणि मला वाटतं तरी देखील काही थोडंसं त्रुटी असतील ते आम्ही सुधारण्यास तयार आहोत ना. आणि नेहमी इतके वर्ष काम करतोय आम्ही, हे करत आलो, दुरुस्त करत आलेलो आहे. चांगल्या गोष्टी आणखीन वाढलेल्या आहेत चांगल्या. आता मला सांगा, 15 जवळ आयटमवर आम्ही सबसिडी देतोय शेतकऱ्यांना. मिल्को टेस्टरला आम्ही अनुदान देतोय, इमारतीला अनुदान देतोय, भोंग्याला अनुदान देतोय, नंतर इको मिल्क जे हे असतात त्या म्हशीला अनुदान देतोय, म्हैशी गाई घेताना अनुदान देतोय, हरियाणा म्हैशी आणल्या तर 15,000 रुपये देतोय. हे जर खर्च काढला तरी जवळजवळ आम्ही 1.5 रुपये 2 रुपये तेच देतोय. शेतकऱ्यांना तुम्ही ऑलरेडी मदत करताय. आम्ही सगळ्यात कमिशन तिकडं गुजरातमध्ये कमिशन सोसायटीला कमी आहे. आम्ही 1 रुपये 20 पैसे देतोय, 80 पैसे सोसायटीला आणि 40 पैसे इतर मॅनेजमेंटसाठी. 1 रुपये 20 पैसे देतोय. म्हणजे जवळजवळ आमचा दर आत्ताच त्या 28 रुपयाच्या पुढे गेलेलाच आहे. इतर सुविधा भेटा. आता पशुखाद्य घेतलं तुम्ही, 3 महिने मी क्रेडिट देतोय त्यांना. 3 महिने हप्त्यात त्यांनी पैसे. माझा या विषयावरती फारसा अभ्यास नाही आहे, तरी पण आजच्या एपिसोडच्या पूर्वी मी थोडी जी काही माहिती घेतली त्यानुसार गोकुळच्या वतीनं जवळपास 40 प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा आणि सेवा दिल्या जातात. म्हणजे मला असं वाटतं की नाव गोकुळ आहे का दोन बाजूला ठेवू, पण एखादी संस्था जर अशा पद्धतीनं उभारली असेल तर त्या संस्थेचं कौतुक केलंच पाहिजे. कौतुकानं सांगायचं आहे. आता मी आता इंडियन डेअरी असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे मला सगळ्या भारतभरची माहिती आहे. तिथं एवढ्या सुविधा देणारा हा महाराष्ट्रातला कोल्हापूर हा एकच संघ आहे. इतक्या सुविधा देतो, हा मला अभिमान आहे त्याचा. क्या बात आहे. कोल्हापूरकरांना प्रत्येकाला याचा अभिमान वाटला पाहिजे की गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं मान ताठ करणारा संघ आहे. मला पुढे यायचंय की ज्या पद्धतीनं एखाद्या साखर कारखान्यामध्ये इथेनॉल किंवा आपले सहवीज प्रकल्प असतात की ज्याच्यातून ते तसं म्हटलं तर पूरक उत्पादन आहेत, तशा पद्धतीनं आज तुमच्या मिल्क इंडस्ट्रीमध्ये दुधाची पावडर हे एक प्रकारे को प्रॉडक्ट आहे. पण आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती केवळ आणि केवळ या मिल्क पावडरचे दर कोसळले म्हणून उद्भवली आहे का? नाही, त्याचं एक महत्वाचं कारण वेगळं आहे. बरं, म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळी कसं आहे, मी 2 मिनिट थांबवतो तुम्हाला. कारण असं आहे की एकीकडे आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये वाढवून मिळत आहेत, ते कमी केले जात आहेत म्हणून हा वाद आहे किंवा म्हणून हे रान उठलेलं आहे. शेतकऱ्यांना दर वाढवून दिलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाहीये. दुसरीकडं जो खरेदीदार आहे आमच्यासारखा सामान्य ग्राहक, आम्ही एकीकडे काय म्हणतोय की कधी काही मी स्वतः नरके साहेब 5 रुपये लिटरनं दूध आणलेलं आहे. आज दुधाची 45 रुपये लिटर दूध झालेलं आहे. सर्वसामान्य माणूस जो कष्टकरी आहे, श्रमिक आहे, जो शेतकरी नाही आहे, त्याच्या महागाईबद्दल कोणच बोलत नाहीत. मग एकीकडे आपण ज्या वेळेला दूध उत्पादक शेतकऱ्याला दर वाढवून दिला पाहिजे असं म्हणतोय, त्यावेळेला सर्वसामान्य ग्राहक जो आहे त्याचा विचार तुम्ही करता का नाही? या तुमच्या ह्याच्यातून मी आता तुम्हाला मोजकं बरोबर सांगतो. कोल्हापूर गोकुळमध्ये हे असं का व्हावं? हे संकट 2 रुपये आम्हाला कमी केले किंवा आम्ही पहिल्यांदा दिले नंतर कमी केले आणि आता तो दर परवडत नाही म्हणून आणखीन चालू आहे. ते
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी 77-78 मी पहिला डायरेक्टर झालो, तिथून आमचं 80% म्हैशीचं दूध होतं. बर 80% म्हैशीचं दूध आणि 20% गाईचं होतं. आणि त्यावेळी म्हैशीच्या दुधाला जो कोल्हापूरचा जो फ्लेवर आहे, कोल्हापूरचं शाहू महाराजांनी जी काय राधानगरी डॅम बांधलेला आहे त्याच्या पाण्यामुळं जी काही संपत्ती आपली पिकाची आलेली आहे, त्याच्यामुळं आपलं गवत तिथं आपल्याला वैरण जी मिळते त्याच्यामुळं आपल्या दुधाला कस वेगळा आहे, फॅट जास्त आहे, एसएनएफ जास्त आहे आणि कोल्हापूर सारखं दूध तुम्हाला कुठे मिळणार नाहीये. मुंबईचे अनेक मित्र येतात ते म्हणतात कोल्हापूर सारखं आईस्क्रीम कुठेच नाही, कारण कोल्हापूरचं दूध चांगलं. 80% म्हशीचं होतं आणि 20% गाईचं होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स नव्हते आम्हाला. अच्छा. आता काय परिस्थिती आहे, 60 ते 62% दूध गाईचं झालेलं आहे आणि 38 ते 40% दूध म्हशीचं झालेलं आहे. म्हणजे गाईच्या दुधाचं उत्पादन वाढतंय, म्हशीचं दूध 1% वाढतंय आणि 40% दरवर्षी गाईचं उत्पन्न वाढतंय आणि त्याचा झालेलं आहे 62 आणि आता ते 70 वर जाणार आणि म्हशीचं 30 वर येणार आहे. म्हशीचं लोकांना गाय परवडते, भाकड काम त्याचा वेळ कमी आहे, गाब लवकर जाते. अच्छा. हे सगळे प्लस पॉईंट असल्यामुळे. पण मग त्याच्या व्हाईस वर्सा सेल मध्ये काय म्हणजे मागणी कशाला जास्त आहे? त्यावेळी मी डॉक्टर वर्गीस कुरियनना एक प्रश्न विचारला होता की आमचं असं लिक्विड मिल्क आम्ही जवळजवळ 95% विकतोय आणि फक्त 5% प्रॉडक्ट्स करतोय. ते म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याला पैसे कशात मिळतील ते करा. अच्छा. आणि परत दुसरं होतं की हे जसं वाढायला लागलं तसं आमचं म्हैशीचं प्रॉडक्ट्स, म्हैशीचं दूध एक थेंब शिल्लक राहत नाही. आता 50,000 माझी समजूत अशीच आहे की म्हशीच्या दुधाला जास्ती मागणी असणार. आत्ता 50,000 लिटर जरी आमचं दूध वाढलं म्हशीचं तरी एक थेंब शिल्लक राहणार नाही. हे इतकं गोकुळचा ब्रँड झालेला आहे. परंतु गाईचं दूध जे जास्त होतंय त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स आम्ही केले. आता आम्हाला प्रॉडक्ट्समध्ये आम्ही गेले 3 वर्ष प्रयत्न करतोय. आता प्रॉडक्टचं तिकडं हे करायला त्या गाईच्या दुधामध्ये आम्ही थोडंसं आणखीन काही वेगळे प्रॉडक्ट्स करून किंवा डिस्ट्रीब्युटर्स नेमून त्याच्यामध्ये प्रयत्न चालू आहे. त्यामुळे गाईच्या दुधाला अजून मार्केट तेवढं आलेलं नाही आहे. तो आम्ही या 2 वर्षाच्या आत प्रॉडक्ट्सही करणार त्याची. आणि त्यावेळी डॉक्टर वर्गीसने सल्ला दिला होता, अमोलचं कसं आहे 50% प्रॉडक्ट्स 50% लिक्विड मिल्क. अच्छा. असं त्यांनी ठेवलं. का तर त्यांचं गाईचंच दूध होतं जास्त, म्हशीचं होतं खरं अमूलचं. बरोबर. परंतु आता आमचं काय झालं 80 ते 20% हा रेशो उलटा झाला. अच्छा. त्याची तयारी जी प्रॉडक्टची लागते ती होत नाही आहे. परंतु आमच्या लिक्विड मिल्कला जे गोकुळला प्राधान्य आहे तो ब्रँड नेम झालेला आहे. बरोबर. म्हशीच्या दुधाचा. पण मला सांगा की 4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात बातमी असली होती की गुजरातमध्ये किंवा शेजारच्या कर्नाटकमध्ये जे एक्सेस आपली मिल्क पावडर आहे, दुधाची पावडर आहे, त्याच्यापासून आईस्क्रीम आणि चॉकलेटला ती प्राधान्य देत आहेत. मग अशा काही पर्यायांचा गोकुळ का विचार करत नाही? आता मुळात बघा म्हणजे तुम्ही आता आपल्याकडे एक्सेस मिल्क पावडर पडू नये असं म्हणतात. कर्नाटकचा विषय तुम्ही काढला मी सांगतो. कर्नाटकामध्ये एक कोऑपरेटिव्ह संस्थामध्ये जे शेतकरी आहे त्याला 1 लिटरला 5 रुपये त्यांनी अनुदान दिलेलं आहे. एका लिटरला. गोव्याला 1 लिटरला 10 रुपये अनुदान दिलेलं आहे. आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आता झालेलं आहे सायलो पीठ जे करतात, म्हणजे वाळलेलं गवत ओलं गवत करून त्याचे सायलो पीठ करतात. 1 किलोला 15 रुपये देतात ते. 1 किलोला ते जर तुम्ही 20 किलो असेल तर 1 किलोला 15 रुपये अनुदान देतात ते. अशा सगळी चव केल्या आहेत. आता त्याच्यावर आम्ही बोठून आम्हालाही वाटतं की आता 6 रुपये तोटा आहे ना, 21 रुपये आणि 27 रुपये हा फरक झालेला आहे. किंवा काही जण 18 रुपये लिटरला हे करतात. आजही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाला 18 रुपये 25 रुपये देत असताना. आता माझी एक परत विनंती देतो. त्यामुळे माझी एक विनंती आमच्या सगळ्या या कार्यक्रमात आहे, गोकुळ दूध संघ हा निघालाच कशासाठी? शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं, त्याची विक्री करायची, त्याचे पैसे लगेच त्याला पैसे द्यायचे परत. हे आपण आतापर्यंत करत आलो. समजा गोकुळ ह्या सगळ्या तोट्यामुळे बंद पडला, ते दूध जाणार कुठं? अर्थव्यवस्था कोलमडून पडणार आहेत. आणि म्हैशी गायचा धंदा हे प्रायव्हेट लोक ते विकत घेतले, कोणत्याही दराने विकत घेणार. खरं आहे. आज प्रायव्हेट एखादी पार्टी इथं आली असती फार बरं झालं असतं. मी बोलवलं होतं, अनेक लोकांना बोलवलं होतं पण त्यात येऊ शकले नाहीत. अनेकांना वाटते की त्याच्यामध्ये काही राजकीय संदर्भ येतील, पण मी पुन्हा म्हटलं की आपल्याला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये. ही संपूर्ण इंडस्ट्री कशी चालते, म्हणून नेमका प्रॉब्लेम कुठं आहे? आता तुम्ही जसं म्हणताय की मुळात चुकीच्या वेळेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं हा GR काढला की 2 रुपये दर वाढवून द्या, आणि त्यामुळे गोकुळनं 2 रुपये दर वाढवून दिला. त्यामुळे तुमचा तोटा वाढायला लागला. तोटा होऊ नये म्हणून 2 रुपये दर तुम्ही कमी करून पुन्हा पूर्वपदावर देखील सरकारला मान द्यायचा.
सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही 4 महिने तोटा सहन पण मी केला. आता विचार तेच होतो की तुम्ही याबद्दल राज्य शासनाशी काही संपर्कात आहात का, किंवा तुमचे जे काही सगळे कोऑपरेटिव्ह दूध संघ आहेत सगळ्यांनाच तुम्ही म्हणताय की आता हा 2 रुपये दर वाढवून देणं परवडणारं नाहीये फ्लश सीझनमध्ये, म्हणजे उत्पादन खूप आहे, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मिल्क पावडरचे दर कोसळलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये गाईच्या दुधाला प्रति लिटर 2 रुपये वाढवून देणं शक्य नाही. मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात करते काय? तो सर त्यातला विनोद आहे. किंवा संशोधनाचा विषय. आधी त्यांनी ऑर्डर चुकीची काढली, चुकीच्या वेळी काढली, अभ्यास न करता काढली, हे तर माझे आरोप मी सगळ्या पेपरमध्ये दिलेले. दुग्ध विकास राज्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री हे स्वतः शेतकरी आहेत. आपल्याकडे जे काही अवतीभोवती कोल्हापूर जिल्ह्यातले पलीकडचे सहकार मंत्री आहेत, आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत, यांच्याशी या विषयावर तुम्ही कधी डायलॉग केलात का, कधी बोललायत का तुम्ही? म्हणजे सगळ्या या तुमच्या कोऑपरेटिव्ह मिल्क इंडस्ट्रीच्या मार्फत खुशमस्करीचं काम चाललेलं आहे. वरच्या माणसाला खुश कसं करायचं, मुख्यमंत्री म्हणतोय पंतप्रधानाला कसं खुश करायचं, खालचा दुग्ध मंत्री म्हणतोय मुख्यमंत्र्याला कसं खुश करायचं, ह्याच्यामध्येच हे झालं. कशा ऑर्डर काढल्या, कशा चुकीच्या ऑर्डर काढल्या, किती वेळा सांगतोय. आता तिचे सुबुद्धी सुचली त्यांना, औरंगाबादला मिटिंग घेतली, कृती समितीला त्यांनी बोलवलं आणि आता तिथं असं त्यांनी की आम्ही कुणावर ॲक्शन घेणार नाही आहे, आणि 3 सदस्यांचा अभ्यास झाला की आम्ही ती ऑर्डर आता मागं घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु कोण थांबणार नाही, आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे आणण्याचा प्रयत्न करणारच. पण आता ही जी काही सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे ही फक्त फ्लश सीझन पुरती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जोपर्यंत या दुधाच्या पावडरचे दर वाढत नाहीत तोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे? चारुदत्त साहेब, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी दिल्लीला जाऊन बसल्यामुळे 1 वर्ष आणि त्याच्या आधी मी त्या बॉडीवर होतोच तिथं, त्यामुळे मी 2 वर्ष आधी सगळ्या महाराष्ट्रावर सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या 2 वर्ष धंद्याला वाईट परिस्थिती येणार आहे असे रिपोर्ट सगळे आहेत जगामधले, आणि त्या जगामध्ये मी दूध संघामध्ये देखील सांगितलेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राबरोबर देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जरासे सावध पाऊल टाका आणि ह्याची तयारी करा. 2 वर्षापूर्वीपासून मी सांगतोय हे, म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त होणार आणि कदाचित पावडरचे दर कोलॅप्स व्हायला लागले आणि ते अजून खाली येणार आहेत आणि इतके खाली जगात कधी पहिल्यांदाच हे इतके दर खाली गेले. पण कारण काय, म्हणजे मागणी जास्त होत नाहीये त्यापेक्षा पुरवठा जास्त होत नाही. आता खरं म्हणजे प्रोडक्शन जास्त. दिल्ली सरकारनं प्रयत्न केला पाहिजे, चायनाला पावडर पाहिजे. अच्छा, आता चायनाला काय विकायचं नाही, तुमचं राजकारण तुमचं आलं तर कसं होणार आहे? चायनाकडे आहे, तुम्हाला बाहेर इतर देश आहेत, तुम्ही तिथं हे करा, तुमचे अधिकारी बसवा. पण म्हणजे दूध पावडर एक्सपोर्ट करण्यावरती भर दिला पाहिजे किंवा त्याचा तो बफर स्टॉक तुम्ही विकत घ्या ना आणि द्या ना पैसे इकडं. उगाच शेतकऱ्याला संकटात किती आणता तुम्ही? तुम्ही कोणासाठी हे करताय? शेतकऱ्याला खुश करण्यासाठी ऑर्डर काढली म्हणजे ते दूध सगळं मोडायचे का सगळे? हे आधी कोंबडी की आधी अंडा अशातला प्रकार मला सांगा, इतर ठिकाणी तालुका संघ झाले त्यामुळे जिल्हा संघ तोट्यात गेला. पुणे जिल्हा संघाचं उदाहरण आहे, बारामतीला संघ काढला, इंदोरला काढला, गेला तोट्यात पुणे संघ. आता आमच्या इथं मी चेअरमन असताना मी स्टे घेतला की जिल्हा संघ असताना तालुका संघ होऊ नयेत, आम्ही कर्ज काढलेलं आहे एनडीडीबीचं, बरोबर. त्यामुळे हायकोर्टाने स्टे दिला, त्यामुळे तालुका संघ होऊ शकले नाहीत कोल्हापुरात, त्यामुळे गोकुळ जिवंत आहे. बरोबर. त्यावेळी त्या स्टे घेतलेला हायकोर्टामध्ये. एवढा पुढचा विचार करून त्यावेळी काम केलं म्हणून आज ही परिस्थिती. पण मला सांगा आता या सगळ्यावरती सोल्युशन काय? म्हणजे राजकारणाचा भाग मगासपासून वारंवार म्हणतो तो बाजूला ठेवूया, हे आरोप प्रत्यारोप हा राजकीय भाग आहे, पण गोकुळ सारखी संस्था टिकली पाहिजे यात कुणाचंच दुमत नाहीये, कुणाचंच नाहीये. माझा एक साधा स्पष्ट असा विचार आहे, ॲट द सेम टाइम शेतकऱ्याला पण दर वाढवून द्यायचा. सर्व नेत्यांनी पहिल्यांदा ही जुगलबंदी थांबवली पाहिजे, एकमेकावर जे वैयक्तिक चाललं हे थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी एक 10 माणसांची कमिटी नेमावी आणि त्याचा अभ्यास करावा, आम्ही त्याची उत्तर द्यावी. आम्ही आमच्या त्रुटी काय त्या आम्ही बघून घेतो, आणखीन त्यांचे आरोप काय असतील त्याला पण उत्तर देतो आणि ते एका टेबलावर बसून एक प्रश्न सोडवायला पाहिजेत. परंतु ह्या तुमच्या अतिरेकामुळे त्या 90% शेतकऱ्यांच्या तुम्ही काय अन्याय करायला लागलाय त्याची गैरसमज व्हायला लागली ना. बरोबर. काय होते, त्याला असं वाटते की मला 2 रुपये वाढून मिळणार होते ते आता थांबवले संघाने. पण प्रत्यक्षामध्ये जर संघाला ते 2 रुपये देणं शक्यच नसेल, त्यातनं जर एखादा संघ एखादी संस्था कोलमडून पडणार असेल तर आपल्याला कोंबडी अख्खी मारून खायची आहे की कोंबडीचं अंड खायचंय याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे ना, थोडक्यात सांगायचं. पण या सगळ्या दृष्टीने तुमचं म्हणणं आहे की सुसंवाद असला पाहिजे आणि राजकीय भूमिका त्यामध्ये असता कामा नये. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हा जो काही 25 रुपये तुम्ही सध्या देताय तो गाईच्या दुधाला प्रति लिटर दर आहे, हा भविष्यात वाढण्याची काही चिन्ह नजीकच्या काळात तुम्हाला वाटतायत का? नाही. माझं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत पावडरच्या दरामध्ये सुधारणा होत नाही
तोपर्यंत ह्या म्हणजे दरामध्ये खोटी आशा दाखवण्यात काही point नाही. खोटी जी आशा वस्तुस्थिती आहे ते सांगितलं मी पाहिजे. 1.5-2 वर्षापासून हे सांगतोय की दर उतरणार आहेत, त्याची मनाची तयारी करा. अच्छा, याचा अर्थ तुम्ही कसं काटकसर करून पैसे वाचवायचे त्याची तयारी करा, हे मी सांगत आलोय गेली 2 वर्ष. संचालक बोर्डालाही सांगितलंय, बाहेरच्या शेतकऱ्यांनी सांगितलंय, इतर महाराष्ट्रामध्ये इतर संस्था जिथं जाईल तिथं सांगितलंय, पेपरमध्ये मी मुलाखती पण दिलेल्या आहेत माझ्या. माझा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये? नॉट ओनली फॉर गोकुळ, त्यांना स्टेट लेवलला किंवा याच्याबद्दल बोलतोय मी. त्यांना शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची चांगली बुद्धी देव. हेही तुमचं राजकीय उत्तर वाटत नाहीये? नाही वाटत अजिबात, कारण मूर्खपणाच केला त्यांनी. त्याच्यापुढे काय बोलायचं आहे? पटकन त्यांनी ऑर्डर मागायला गेलं पाहिजे. कशासाठी वेळ लावतात? कोणाला तरी खुश करण्यासाठी, शेतकऱ्यांना काय वाटेल म्हणण्यासाठी. चूक झाली कबूल करा ना. आम्ही चुका कबूल करतो ना, आमची ही चूक झाली, तुम्ही कबूल करा ना, चूक झालेली आहे आमची, त्याला काय झालं, होती चुकवण्याची तरी. नाही, पण त्यामुळे काय होतं, जो उत्पादक शेतकरी आहे त्याला वाटतं की सरकारनं आमचं नुकसान केलं, पुन्हा तिथं राजकीय संदर्भ जोडले जातात, पुन्हा विरोधी पक्ष टीका करायला लागतो. म्हणजे राजकारण हे विकासाच्या दृष्टीनं असलं पाहिजे असं फक्त बोलायसाठीच राहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं चारुदत्त मला सांगायचं, कोणत्या संस्थेत राजकारण नाही, सगळीकडे साखर कुठल्या कारखान्यात राजकारण नाही, सगळं असतं. त्या कॉम्पिटिशन खालीच हे पुढे आलो आपण. ह्याला उत्तरं दिलीच पाहिजेत, ह्याला तोंड दिलंच पाहिजे. ते त्यांचं काम त्यांनी करू, आमचं काम आम्ही करणार. परंतु माझी एक विनंती आहे की आत्ताचं हे जागतिक संकट आहे, भारतावरचं संकट आहे, महाराष्ट्राचं संकट आहे. हे कुठं एकट्या दुधसंग कुठं नाही आहे, ह्याचा अभ्यास. म्हणजे गोकुळनंच फक्त दर कमी केलाय असं नाहीये, तर संपूर्ण राज्यभरामध्ये हीच परिस्थिती आहे. गाईच्या दुधाचं उत्पादन वाढलेलं आहे, दूध पावडर पडून आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात दर मिळत नाहीये. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकरी, विरोधक आणि संचालक या सगळ्यांनी एकत्र येऊन सुसंवाद ठेवून परस्परांशी बोलून याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. मला वाटतं वारंवार नरके साहेब हेच सांगतायत, एखादी सहकारी संस्था, मग ती पतसंस्था असेल, बँक असेल, टेक्स्टाईल मिल असेल, कोणती संस्था असेल, सहकारी संस्थांमध्ये विश्वास मिळवायला खूप वेळ लागतो, विश्वास तुटायला वेळ लागत नाही. आणि एकदा जर का सभासदांचा विश्वास तुटला तर मात्र एखाद्या संस्थेची काय अवस्था होते हे आपण भुदरगड नागरी सारख्या पतसंस्थेकडे बघितलेलं आहे, अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्यामुळे गोकुळ सारखी एक प्रचंड मोठी संस्था जी कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारण चालवती आहे, या संस्थेला आजपर्यंत या सगळ्या दूध उत्पादक सभासदांनीच त्याला तारलेला आहे, त्याला पाठबळ दिलेला आहे. आणि नरके साहेब सांगतायत 41 वर्ष त्यांचा अनुभव आहे या सगळ्या इंडस्ट्रीमधला, की ते ज्या तळमळीनं पोटतिडकीनं बोलतायत त्यानुसार की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही परिस्थिती आहे, उलथापलत आहे, त्याचे परिणाम हे थेट जिल्हा संघापर्यंत येऊन पोहोचणार आहेत, हे ते गेली 1.5 वर्ष सांगतायत. त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकारण न आणता सगळ्यांनी वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे. अजूनही हे 1 वर्ष असंच चालणार आहे, याची देखील नोंद घ्यावी. नशिबानं 6 महिन्यात बदलली तर चांगलीच गोष्ट आहे, बरोबर, परंतु 1 वर्षाची जोडणी त्यांनी केली पाहिजे. पण म्हशीच्या दुधाला काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हशीच्या दुधाला काही अजिबात नाही. आणि 10,000, 15,000, 20,000 वाढलं तर इथं विक्री होती त्याची. वा, हे शाहू महाराजांची पुण्य आहे. त्या राधानी डॅमची हे इथला शेतकरी तसा आहे, इथला शेतकरी तसा कष्टाळू आहे. गोकुळचा ब्रँड आता एस्टॅब्लिश झालाय पूर्ण राज्यामध्ये. त्यामुळे गोकुळच्या दुधाला कधीही, गाईच्या दुधाला असेल किंवा रादर म्हशीच्या दुधाला कितीही जरी सप्लाय झाला तरी तेवढीच त्याला मागणी पण आहे. मला वाटतं जे काही या विषयावरती मला समजून घ्यायचं होतं किंवा जे काही मांडायचं होते मांडलेलं आहे, याच्यामध्ये कुठलाही कुणाही बद्दल टीका करण्याचा किंवा हा अजिबात मुद्दा नव्हता. फक्त नेमकी वस्तुस्थिती काय समजून घ्यायचा मुद्दा होता. आज नरके साहेब आमच्या स्टुडिओमध्ये आले. अजूनही काही मी लोकांना बोलावलं होतं पण ते आज येऊ शकले नाहीत. मी काही खाजगी दूध संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं, काही संचालकांना बोलवलं होतं, पण आज ते येऊ शकले नाहीत. ठीक आहे, नरके साहेबांनी भरपूर काही माहिती दिलेली आहे. आज ते आमच्या स्टुडिओत आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.